नमस्कार, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पोह्यांपासून एक आगळा वेगळा आणि टेस्टी नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत। एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खास म्हणजे एकदम कमी वेळेमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। याच वाटीने अर्धा वाटी रवा घ्यायचा आणि रवा हा तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता। तसेच याच वाटीने आपण पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि बेसन पीठ हे तुम्ही शक्यतो चाळूनच घ्यायचं। आता आपण यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। तसेच 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। इथे तुम्ही मिरच्या कमी जास्त देखील टाकू शकता। 1 चमचा साखर, अगदी थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि ज्या वाटीने आपण सगळी मेजरमेंट घेतली होती त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी दही टाकायचं आहे। आता यामध्ये आपण पाणी ओतून हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता मी हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे। जास्त बारीकही करायचं नाही, अगदी थोडंसं रवाळ ठेवायचं आहे। आता यामध्ये आपण 1 पळी तेल ओतायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनिट यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हे मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला आणखीन फक्त 1 मिनिट यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये टाकून घेऊया अगदी थोडीशी हळद आणि हळद ही आपल्याला अगदी थोडीच वापरायची आहे। जर आपण जास्त हळद यामध्ये टाकली तर तो पदार्थ कडवट लागतो। आता हे हळद आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। ही रेसिपी आपण एकदम झटपट बनवत आहोत। यामुळे मी हे बॅटर भिजवण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे मी इथं इनो वापरलेला आहे। जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही याला अर्धा तास किंवा 1 तासासाठी देखील भिजवण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवू शकता। जर आपण हे बॅटर भिजवून किंवा मुरवून घेतलं तर त्यामध्ये नंतर सोडा टाकण्याची किंवा इनो टाकण्याची अजिबात गरज पडत नाही। आता यामध्ये थोडंसं पाणी ओतून हा इनो आपण या बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। काही लोकांना पोहे खाल्ल्यानंतर पित्त होतं, तर अशा लोकांसाठी हा पोह्यांपासून बनणारा आगळा वेगळा पदार्थ एकदम उत्तम आहे। आता हे बॅटर आपण एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण त्या ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर हा पदार्थ त्यामध्ये चिकटत नाही आणि तो सहज या ताटापासून वेगळा होतो। तुम्ही हा पदार्थ कुकरमध्ये, इडली स्टँडमध्ये किंवा कढईमध्ये कोणत्याही भांड्यामध्ये बनवू शकता। इथं मी हा पदार्थ कढईमध्ये बनवणार आहे। यासाठी इथं मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचं आणि जे बॅटर ज्या ताटामध्ये ओतलेलं आहे ते ताट यावरती ठेवून घ्यायचं आहे। हा पदार्थ आपण वाफवून घेणार आहोत, यामुळे कढईवरतून देखील आपण एक ताट ठेवून घ्यायचं आणि याला 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। आपण एकदा चेक करूया हे शिजलेलं आहे की नाही ते। तुम्ही इथं बघू शकता हे एकदम टम्म असं फुगलेलं आहे। आता आपण चाकूच्या मदतीने एकदा चेक करूया। तुम्ही इथं बघू शकता चाकूला देखील अजिबात चिकटत नाही, म्हणजेच हे तयार आहे। आता आपण गॅस बंद करू आणि यासाठी लागणारी फोडणी तयार करू। यासाठी इथं आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 पळी तेल ओतून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची।
मोहरी चांगली तडतडली की आपण यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं। जिरे चांगलं फुललं की आपण यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। इथं तुम्ही मिरच्या कमी जास्त देखील करू शकता। आता आपण यामध्ये पाणी ओतून घ्यायचं। तसेच आपण यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस ओतून घ्यायचा। लिंबाचा रस ओतल्यानंतर याला आपण फक्त 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचं। तुम्ही इथं बघू शकता फोडणी तयार आहे। आता जे आपण फोडणी तयार करून घेतलेले आहे ते आपण यावरतून ओतून घ्यायचे आहे। जर आपण यावरतून अशीच फोडणी ओतून घेतली तर ही सगळी फोडणी यावरती बसणार नाही, त्यामुळे आपण याला अगोदर कट करून घेऊया। याला मी कट करून घेतलेला आहे। आता यावरतून आपण फोडणी टाकून घ्यायची आहे। यावरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही फोडणी या बॅटर मध्ये मुरण्यासाठी आपण याला 5 ते 10 मिनिट असंच ठेवून द्यायचं। 10 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता सगळी फोडणी यामध्ये मुरलेली आहे। याला आपण ताटापासून वेगळं करूया। तेल लावलं होतं त्यामुळे हे ताटापासून सहज वेगळं होत आहे। तुम्ही इथं बघू शकता किती जाळीदार बनलेला आहे। एकदम स्पंजी आणि जाळीदार असा हा पदार्थ बनून तयार होतो। तर माझी ही रेसिपी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्ही ही घरी नक्की बनवा। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी सोबत।